आज आपण भरपूर भाज्या घालून चटपटीत असा व्हेज पुलाव बनवत आहोत। रेसिपी सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे, रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तेव्हा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इथे आपण अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपण अर्धा तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेले आहेत। तर आपण इथे जाडबुडाची एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण इथे बटाटा तळून घेणार आहोत। तर 2 मीडियम साईजचे बटाटे आपण तळून घेतलेले आहेत। बटाटे छानसे गोल्डन तळून झाल्यानंतर आपण ताटामध्ये काढून घेऊया। त्याच पद्धतीने आपण इथे फ्लावर घेतलेला आहे। फ्लावरही छानसा गोल्डन तळून झाला, ते पण आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये तेल उरलेलं आहे, तर त्याच तेलामध्ये आपण इथे खडे मसाले टाकणार आहोत। खड्या मसाल्यांमध्ये 2 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 काळी मिरी आणि 5 ते 6 लवंग, 1 तमालपत्राचं पान घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा शहाजिरे घेतलेले आहेत। सोबतच आपण 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि मसाले छानसे फ्राय झाले की त्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा उभा कट करून आपण घेतलेला आहे। कांदा हलकासा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। सोबतच 3 हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना, आपण उभ्या कट करून टाकलेल्या आहेत। थोड्याशा मिरच्या फ्राय झाल्या की त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो आपण उभे कट करून घेतलेले आहेत। तेही छानसे विरघळेपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। टोमॅटो आता छानसे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 लहान साईजचे गाजर कट करून टाकलेले आहेत। 1 वाटी आपण हिरवे वाटाणे टाकलेले आहेत आणि हे सगळं छानसं आपण मिक्स करून घेऊया। आणि आता मसाले टाकणार आहोत। त्याच्यामध्ये पाऊण चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे, 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण टाकलेली आहे। हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तळलेला बटाटा आणि फ्लावर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात भिजलेले तांदूळ टाकायचे आहेत। चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तांदूळ या भाज्यांमध्ये मिक्स करून आपण छानसं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता तांदळाच्या दुप्पट पाणी याच्यात आपण ओतून घेणार आहोत। लक्षात असू द्या की तांदूळ भिजत ठेवले असल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर तांदूळ जे आहेत ना ते चिकट होतात। आणि आता अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आपण आणि चिरून घेतलेली बारीक कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे। याला व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती आधी आपण याला शिजू द्यायचं आहे आणि मगच आपण लो फ्लेमवरती याला आपण वाफवून घेणार आहोत। आणि इथे तुम्ही पाहू शकता आपला पुलाव जो आहे ना तयार झालेला आहे। अगदी सुटसुटीत असा प्रत्येक कण याचा झालेला आहे। पुलाव दिसायलाही खूप छान झालेला आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम झालेला आहे। आशा करते की तुम्हाला माझी ही पुलावची रेसिपी नक्की आवडेल। तेव्हा ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली रेसिपी तर कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका। पुलावसोबत थंडगार कोशिंबीर सर्व करा आणि एन्जॉय करा। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा। थँक्स फॉर वॉचिंग।